व्हिडिओ काढलेला मला पाठवलेला. हां, तेव्हा ते मला कळलं, नाही तर मला कळलं नसतं का? म्हणजे हे बाहेर काय करतात ते मला काय माहिती आता. नाही तर तुम्ही आहे ना, ते ठीक आहे यांचा विषय, पण तुम्हाला जे जे रिसीव्ह झालेले आहेत हे तुम्हाला ओपन करायला येईल कमिटी समोर. आणि तर तुम्ही आहे ना, करायचं मी तुम्हाला एक मिनिट अजूनही लागू. ऐका, हे जे रिसीव्ह झालेत ना हां, हे मुद्दे टाका आणि नोटीस कॉल करा. हे बघा, हे सगळे आमचे अजेंडे आहेत कमिटीचे. ह्याच्यामध्ये सगळ्या वेळेस प्रत्येक वेळेला स्टॅम्प कोणाकडे? स्टॅम्प, ओरिजिनल स्टॅम्प माझ्याकडे आहे. ओरिजिनल लेटर हेड असं आहे आमचं. आणि त्यांनी जे केलं आहे ना ते वेगळं आहे. यांना दाखवलं का? हां, यांना दाखवलेलं का काय ते लेटर? तिला दाखवलं होतं ना तिथे आता तिला होतं आणि त्याच्यावर स्टॅम्प दिलं पण दिलं होतं. त्याच्यावर याची हे सिग्नेचर सगळे असं असतं. प्रेसिडेंटची सिग्नेचर नव्हती, त्याच्यामुळे तिने ते त्या डिनाय सगळ्या कॉल केलेल्या मीटिंगसाठी पण काही वेळेला ते लोक उपस्थितच राहत नाही. आणि आता माझ्यावरती खोटा आळ टाकलाय की मी त्या लोकांचं न ऐकता इथे आता हे ऑफिस खोललं आहे. आता त्यांनी सांगितलं नाही मला की ऑफिस खोला. आता तुम्ही आले म्हणून तुम्ही तुम्ही एक दिल्यामुळे लेटर द्या की मी रेडी आहे, मी दिले नाही तसं मी लेटर. कॉपरेट करते, पण ह्यांच्या विषयामध्ये बाकीचे कोण येत नाही, हे बघा, तर त्यांच्यावर कारवाई करू ना आपण. मी तसं लेटर दिलेलंच आहे. 80 ची कारवाई करून नाही तर बरखास्त करून टाकू नॉन कंप्लेंट. चालेल, मला हरकत नाही. हे असं खोटेपणाने मला धंदे नाही करायचे तिथे. लोकांना फसवून मला काही करायचं नाही. हे लेटर आहे ना, हे लेटर आता त्यांनी गव्हर्नरनी दिलंय मला. हे डुप्लिकेट लेटर हेड आहे आणि त्याच्या स्टॅम्प मारलाय तो पण डुप्लिकेट आहे. हे जर जबाब तुम्ही दिला का, हा, नाही द्यायचं आहे. त्याचा जबाब द्यायला पाहिजे ना तुम्हाला. हो, द्यायचं आहे मला. पण हे मला एक कळत नाही, हे डुप्लिकेट आहे सगळं. लेटर हेडच डुप्लिकेट आहे. तर ते लिहा ना तुम्ही त्यांना. आणि तुम्ही स्वतः एकटे कसे सही केली आणि कसं हे रिझॉल्व केलं मला नोटीस पाठवायचं. त्यांनी मीटिंग कॉल केली का, नाही, त्याच्यामध्ये डिसिजन घेतलं आता का? बाहेर जाऊन केली असेल तर काय माहिती नाही. नाही, आणि मग तुम्हाला पाठवलं ते त्यांना लिहा ना तुम्ही रिटर्न मध्ये, रिप्लाय मध्ये, की फर्स्ट ऑफ ऑल हाव यू हॅव ॲक्सेस दिस लेटर हेड अँड स्टॅम्प बिकॉज दे ओरिजिनल्स आर विथ मी. तुम्ही अंतिम स्मरणपत्र म्हणजे कधी कोणी तुम्हाला अलाउ केलंय काढायला एकट्याच्या सहीने? आणि त्यांनी पहिलं हे आहे ना, हे जे आहे हे त्यांनी सगळं तिथे दिलं. असं म्हणजे हे आम्हाला असं भारून मिळालंय, त्यांनी दिलेलं नाही गेली आम्हाला. हे त्यांनी भारून केलं आणि हे स्टॅम्प मिळालेले आम्हाला. हे पहिलं मला ते होतं त्या दिवशी ते लोक हे कधी 18 तारखेला मीटिंग होती. त्याला की कॅमेरा लावलाय. कॅमेरा का लावला की आमचा पुनर्विकासचा प्रोसेस चालू होती. तर जो PMC आहे तो काय बोलला की आम्ही येणार, आम्ही बसणार, तुमच्या फायली लोकांच्या बघणार, तर असं नको व्हायला आम्ही काहीतरी घेऊन गेलो वगैरे, म्हणून तुम्ही कॅमेरा लावा. तर त्यावेळेला सोसायटीमध्ये मेंटेनन्स जेवढा पाहिजे तेवढा नव्हता. फक्त जेमतेम आमचं त्याच्यात पाण्याचं बिल, लाईट बिल आणि झाडवाल्याचा पगार, या 3 गोष्टीच राहायच्या. आणि थोडं मला काय राहायचं, त्याच्यात कोणाचा पाईप तुटला, कोणाचं काय गटाला चिपक झालं ते करायचं, एवढ्याच गोष्टी व्हायच्या. आणि म्हणून मग कॅमेरा माझ्या घरात सेटअप आहे सगळा, मी पर्सनली लावलेला. त्याच्यामधनं वायर काढून इथे हा कॅमेरा माझा स्वतःचा, म्हणजे 1 रुपया पण सोसायटीला खर्च नाही झाला हा कॅमेरा लावायला. आणि मी लावला तुम्हाला. त्यावेळेला ह्या लोकांनी कोणी ऑपरेशन घेतलं नाही, सगळी म्हणजे ठीक आहे नाही लावून दे. आणि आत्ता त्याच्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम झाला मला माहिती नाही, पण ते आत्ता सांगताय काढून टाकायचं, कॅमेरा काढून टाकायचा. आणि तुम्ही ऐकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला हे सगळं आता लेटर दिलं. आता हे मी आमचे ते आहेत शर्मा वकील ना, त्यांना पण पाठवलं आहे. म्हणजे आम्ही त्याच्यावरती उत्तर घ्यायचं चाललं आमचं. उत्तर द्या, कारण की आता ह्यांच्या केसमध्ये पण तुम्ही तुमचं जबाब नोंद करा की बाबा तुम्ही काय. हे जे आहेत हे आधीच आहे, म्हणजे अजून पण 2 केस आहेत. एक चव्हाण म्हणून आहेत आणि अली अहमद शाना अली अहमद म्हणून. तिचा पण मेंटेनन्सचं त्याने खूप गोंधळ घातला. ॲडव्होकेट निकमच्या काळामध्ये तिथे 73,000 जमा आहे, पण ते ह्याच्यामध्ये दिसले पाहिजे ना सस्पेन्समध्ये, ते दिसत नाही आहे. मग मी कसं काय मायनस करू? आणि बिलिंगमध्ये पण
केलं नाही ॲडजस्ट? नाही. आणि माझ्या वेळेला जेव्हा त्यांनी भरले ना 4 वर्ष आम्हाला नाही, तर त्यांचे 90,000 काहीतरी जमा झाले. ते मी सगळे टॅली केले, त्यांनी चेक नंबर दिले, त्याप्रमाणे मी बँकेत कोणत्या सगळं वर्षी? केलं. आम्ही 22 ते 26च्या याच्यात आहे. आता 1 वर्ष आमचं राहिलं आहे. हम्म. तर ते सुद्धा मी तिचे 90,000 होतात ते मी तिथं आत्ता जे आमचं ऑडिट झालं मागच्या वर्षीचं, त्याच्यामध्ये तिथं ते मी तिच्या अकाउंटला टाकले. म्हटलं आपल्या याच्यात झालं तेवढं करायचं. बरोबर. मग ते मी केलं आहे. पण निकम आम्हाला काहीच रिस्पॉन्स देत नाही. काय करा? निकम देत नाही आणि हे सगळे देत नाही. आता हे मुद्दा पुढे जाऊन बसले. तुम्हाला आज काय लेखी दिलं का त्यांनी की आम्ही नाही येणार किंवा उपस्थित नाही, काहीच दिलं नाही. तर मी काय एक आम्ही message टाकले. पंचनाम्यामध्ये रेकॉर्ड करतो. हां, की तुम्ही आले आणि तुम्ही सांगितलं की मी प्रॉपर नोटीस सर्वांना सांगितलेली आहे, तरी कोण आलेलं नाही आहे, उपस्थित नाही आहे. विनाकारण म्हणजे काही कारण हे दिलं बघा, नाही. हे सगळं टाकलेलं आहे मी. हे आज लेटर मी काल आली होती ही लेटर, पण मी इकडे नव्हते, मुंबई नव्हते. मग त्यांनी ते कुपन देतात ना पोस्टमध्ये, ते घेऊन मी आज सकाळी गेले. पण त्याआधी हे मी टाकलेलं होतं. हे काल तुम्ही पाठवलं होतं ना, ते लगेच मी टाकलं होतं मी. आणि सर्वांनी उपस्थित राहा म्हणून पण दिले, तर मी नाही राहिले. आज हे टाकलं तर वेगळी गोष्ट आहे, पण हे काल टाकले म्हटलं की त्या लोकांनी हजर राहायलाच पाहिजे. हे असे मुद्दाम करतात हे लोक. आज गेली 4-5 महिने हे असं चालू आहे. का तर रिडेव्हलपमेंटच्या ह्याच्यासाठी जे 79 करायचे असतील, ते 79 आयुक्तांच्या सभासदांनी काय सांगितलं की एवढ्यात करायची नाही, जोपर्यंत आम्हाला सगळ्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत. आमच्याच फक्त 4 जणांच्या खोल्या नाही आहेत की पुनर्विकास करायचा आहे, सगळ्यांच्या आहेत ना. लोकांना फसवून कशाला करतात ही लोक? आणि ते करून देत नाहीये मी, म्हणजे मी बोलली फायदा ते करा ना, लोकांना तुम्ही सांगा. आणि पुनर्विकासची कमिटी बनवायचं ना, मागच्या मिटिंगला झाला AGM मध्ये, ती कमिटी ही लोक बनवत नाही. का बनवत नाही त्याचं कारण द्या ना, लेखी लिहून द्या. ते देत नाही. हे असे सगळे लेटर्स पडले आता किती महिन्यापासून. मी पंचनामा करणार तेव्हा हे सगळं लिहा त्याच्यात की हे यांना आलेले लेटर सुद्धा ही लोक मॅडम टाकतात व्हॉट्सअप ग्रुपला, पण ते लोक येतात. ह्यांचे लेटर आहेत ते. हो, त्यांचेच आहे सगळे. काय तुझं नाव आहे का? हो, सगळे त्याचेच आहे. ठीक आहे, सगळे तिथलेच आहेत.